Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. जालन्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेले आहे। मी सध्या जालना शहरातील भाग्यनगर परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी साचले आणि नागरिकांना या गुडघ्या इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। त्याचबरोबर वाहनधारकांना देखील या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे। आपण जर पाहायला गेलं तर काल रात्री जालना शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा भाग्यनगरचा जो पूल आहे तो पूल आणि या ठिकाणची घरं जी आहेत ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांना काय अडचणी आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी नागरिकांना अक्षरशः गुडघ्या इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो त्यांना पाहायला मिळत आहे। दादा काय सांगणार, कशा प्रकारची अडचणी तुम्हाला सामोरे जावं लागत आहे? आमच्या अंगणामध्ये घरामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे। अनेकांचं सामान देखील या पाण्यामुळे अतिशय म्हणजे खराब झालेलं आहे। आणि दिवसानंतर हा पाऊस झाला असा कधी बघतात? माझ्या म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये मी म्हणजे प्रथमच हा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणातला बघितलेला आहे। दादा काय सांगणार, बघितलेला नाही हा पाऊस असा। दादा काय सांगणार की या ठिकाणी पाऊस झालेला आहे, कसा पाऊस आहे, काय नुकसान? हा पाऊस इकडे जरी पाऊस खूप झालेला असला तरी पण हे प्रशासनाच्या गलथानपणामुळे हा पूर्ण इथे परिसर म्हणजे जलमय झालेला आहे। कारण काय की याचं कुठे काही मॅनेजमेंटच नाहीये सरळ पाणी जाण्याचं, आणि त्यामुळे काय होतंय की या इथे सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन खूप मोठं अतोनात म्हणजे दुकानांमध्ये पाणी आहे। माझ्या स्वतःच्या दुकानामध्ये आज जवळपास कमरे इतकं पाणी शिरलेलं आहे। एवढा नाला बंदिस्त करून इतके कोट्यवधी रुपये खर्च करून पण आज काही फायदा नाही। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी भाग्यनगर परिसर जो तो पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की माझ्या मागे नागरिकांना, वाहन चालकांना या पाण्यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि या ठिकाणी नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना जो आहे तो यामुळे करावा लागताना पाहायला मिळत आहे। गौरव साळी, मुंबई तक, जालना।